आश्वासनानंतरही गट क पदांची कंत्राटी भरती. नागपूर. कंत्राटी भरती रद्द करताना यापुढे शासकीय विभागातील गट क दर्जाची पदे बाह्य स्रोतांमार्फत भरणार नाही असे विधिमंडळात सांगितले असतानाही सरकार पुन्हा या प्रवर्गातील शेकडो पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घाट घातला आहे. ही बाब लोकसत्ताने उघड करताच सरकारविरोधात टीकेची झोड उठली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सुशिक्षित तरुणांचे शोषण थांबवा अशी मागणी केली आहे. राज्यातील कंत्राटी भरतीचे पाप महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत हा निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2023ला केली होती. कंत्राटी भरतीच्या माध्यमातून खासगी कंपन्यांचे खिसे भरून लाड करण्यासाठी राज्यातल्या लाखो युवकांचे भविष्य दावणीला बांधण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी विचारला. असा आरोप स्टुडंट्स राईट असोसिएशनचे उमेश कोराम यांनी केला आहे. नागपूर. कंत्राटी भरती रद्द करताना यापुढे शासकीय विभागातील गट क दर्जाची पदे बाह्य स्रोतांमार्फत भरणार नाही असे ठासून सांगितले असतानाही सरकारने पुन्हा या प्रवर्गातील शेकडो पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा घाट घातला आहे. ही बाब लोकसत्ताने उघड करताच सरकारविरोधात टीकेची झोड उठली असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सुशिक्षित तरुणांचे शोषण थांबावा अशी मागणी केली आहे. कंत्राटी भरतीमुळे सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याने राज्यातील कंत्राटी भरतीचे पाप महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत हा निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2023ला केली होती. परंतु यावेळी केवळ त्या 9 संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती सुरूच असल्याचे चित्र आहे. 59 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये 6,800 पदे बाह्य स्रोतांमार्फत भरली जाणार आहेत. यात गट क प्रवर्गातील 1,730 पदे असून यात लघुलेखक, वाहन चालक, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य शिक्षक अशा कुशल पदांचा समावेश आहे. लोकसत्ताने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच कंत्राटी भरतीचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केले. सरकारी नोकरीच्या आशेने विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास करायचा आणि तुम्ही तिकडे तुमच्या सहकाऱ्यांच्या कंपन्याचा फायदा व्हावा म्हणून कंत्राटी भरती सुरू व्हायची. हे योग्य नाही. कंत्राटी भरतीच्या माध्यमातून खासगी कंपन्यांचे खिसे भरून लाड करण्यासाठी राज्यातल्या लाखो युवकांचे भविष्य दावणीला बांधण्याचा अधिकार सरकारला कुणी दिला असे पवार म्हणाले. बेरोजगारांबरोबर रस्त्यावर उतरू. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास तरुण बेरोजगारांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. तरुणांवर वेठबिगार करण्याचा घाट. राज्यात 2.5 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. तलाठी पदाच्या भरतीसाठी 14 लाख तरुणांनी अर्ज केले होते. एवढी बेरोजगारी असताना राज्य सरकार जर कंत्राटी पद्धतीने नोकरी भरत करत असेल तर या सुशिक्षित तरुणांना वेठबिगार करण्याचे सरकारचे नियोजन आहे का असा सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.